चष्मा घालणाऱ्यांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। डोळ्यामध्ये आय ड्रॉप टाकून आता चष्मा घालवता येणार आहे। मुंबईमधील फार्मा कंपनीने एक क्रांतिकारी संशोधन केलेलं आहे। नव्या आय ड्रॉपला भारतामध्ये ड्रग कंट्रोलची मान्यता सुद्धा मिळालेली आहे। चष्मा असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी म्हणून याकडे बघता येईल। अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी, आता नव्या आय ड्रॉपला भारतामध्ये मान्यता मिळालेली आहे आणि त्यामुळे आता या आय ड्रॉपच्या मदतीने चष्मा घालवता येणार आहे, चष्म्याला गुड बाय करता येणार आहे। तर चष्मा असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नव्या आय ड्रॉपचं संशोधन झालेलं आहे आणि या नव्या आय ड्रॉप्समुळे आता चष्मा घालवणं हे सहज शक्य होणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। डॉक्टर रागिणी पारेख, नेत्रतज्ञ सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। डॉक्टर, नवं संशोधन आहे अर्थातच, पण सगळ्या चष्मा असणाऱ्या सगळ्यांसाठी खरं तर एक आशेचा किरण म्हणून याकडे बघावं लागेल। कशा पद्धतीने ही उपचार पद्धती काम करत असते, काय अधिकची माहिती आहे? नमस्कार, मी डॉक्टर रागिणी पारेख। प्रेसफ्यू आय ड्रॉप्स जवळचा चष्मा कमी करण्यासाठी किंवा नाही वापरण्यासाठी हा नवीन आज बातमी आलेली आहे। तर प्रेसफ्यू आय ड्रॉप्स मध्ये पायलोकार्पिन 1.2% आय ड्रॉप्स आहेत आणि हे ड्रॉप्स नवीन नाही आहेत, कारण अनेक वर्षापासून म्हणजे गेली 30-40 वर्ष हे ड्रॉप्स काचबिंदूसाठी वापरले जात आहेत। आणि या ड्रॉप्समुळे आपला जो प्युपिल असतो, आपली जी बाहुली असतो ती प्युपिल छोटं होतंय आणि त्यामुळे आपल्याला जवळचं दिसते। आपले मसल्स असतात, स्नायू असतात प्युपिल छोटे करणारे, त्यामुळे प्युपिल छोटं आणि डोळ्याचा टर्म्समध्ये मायोसिस हा शब्द वापरला जातो। डोळ्यात आतमध्ये स्नायू असतात जेणेकरून आपण जवळचा बघतो आणि त्याच्यावर त्याची ऍक्शन होऊन ते सिलियरी स्पॅझम होतं किंवा ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जवळचं दिसतं। जरी असं म्हणलं जात असेल, नक्की यांचं जे म्हणणं आहे की आपल्याला जवळसाठी चष्मा वापरायची गरज नाहीये या ड्रॉप्स वापरल्यामुळे, ते नक्की खरं आहे। पण लक्षात हे ठेवले पाहिजे की शेवटी हे मेडिकेशन आहे। मेडिकेशन जोपर्यंत तुम्ही वापरत आहात तोपर्यंत तुम्हाला चष्म्याची गरज पडणार नाही जवळचं वाचण्यासाठी। पण आपले डोळे जे नॉर्मल असतात त्याला मेडिकेशनद्वारे जर आपण हे करत असू तर मेडिकेशन पहिलं प्रथम तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणालाही असं सगळ्यांना करता येत नाही। ज्यांना अस्थमा आहे किंवा ज्यांना आयरायटिस नावाचे आजार आहेत त्यांना हे वापरता येत नाही। रेटिनल डिटॅचमेंट असेल त्यांना वापरता येत नाही। ड्रग शेवटी असतात, त्याचे साईड इफेक्ट्स असतात की जसे डोळे लाल होणे, नाईट ड्रायव्हिंग मध्ये प्रॉब्लेम होणे, डोळे लाल होणे, त्याचं डोळ्यात इन्फ्लमेशन होऊन परिणाम होऊ शकतो। अमुक आजारात ते कॉन्ट्राइंडिकेटेड असतात। त्यामुळे हे जे काही इफेक्ट आहे जोपर्यंत आपण तो ड्रॉप वापरू तोपर्यंत त्याची इफेक्ट राहते, कारण हे परमनंट नाहीये। हा ड्रॉप अनेक वर्षापासून ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये वापरला जात आहे आणि हे माहिती आहे की त्यांनी जवळचं दिसते, चष्म्याची नंबरची गरज पडत नाहीये। ड्रॉप्स वापरत असताना ड्रॉप्सला अमुक दिवस चांगले ठेवण्यासाठी त्यात प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात आणि ते जे बेस व्हेइकल असतं त्याचे पण लॉंग टर्म वापरून साईड इफेक्ट्स होतात। ह्यांचं जे म्हणणं आहे की जवळचा चष्मा लागत नाही हे खरं आहे, पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरता येत नाहीये। त्याची इफेक्ट ड्रॉप्स आहे तोपर्यंतच राहणार आहे आणि परमनंट चष्मा लागणार नाही, कारण प्रत्येक माणसांना जवळचा चष्मा लागतो। हे नैसर्गिक आहे, कारण हे जे आपले सिलियरी मसल्स आहेत ते वयामानाप्रमाणे त्याचं काम कमी होतं आणि आपल्याला जवळचा चष्मा, ज्यांना नंबर नाहीये लांबचा, त्यांना प्रत्येक माणसांना लागत असतो। चष्मा वापरणं यात काही दोष नाहीये, पण जन्मभर मेडिकेशन वापरणं आणि त्याचे साईड इफेक्ट्स लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। हे जे ड्रॉप्स बनवणारे आहेत ते
कंपनी चांगली आहेत, त्यांचं म्हणणं खरं आहे, पण शेवटी हे मेडिकेशन आहेत आणि ड्रॉप्स आहेत, हे पण आपल्या जे आपली जी पब्लिक आहेत किंवा आपले जे श्रोते आहेत किंवा आपले जे रुग्ण आहेत त्यांना जाणून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी एक आणखीन परत एकदा सांगते की कुठलेही मेडिकेशन वापरत असताना डॉक्टर नेत्रतज्ञाच्या सल्ल्याशिवाय वापरू नये. आणि हा ड्रॉपचा मूळ उपयोग ग्लॉकोमा साठी वापरला जातो अनेक वर्ष, आणि याचा सिलिअरी स्पाझम हा त्याचा एक साइड इफेक्ट आहे. डॉक्टर, तुम्ही जी माहिती देताय अकॉमोडेशन होतो आणि त्याच्यामुळे तुम्ही जी माहिती देताय त्यानुसार आता म्हणजे एखाद्याला जर का आयुष्यभर चष्मा वापरायचा नसेल तर त्याला आयुष्यभर अशा पद्धतीने हे ड्रॉप्स वापरावे लागतील, त्याला पर्याय नसेल, चष्मा किंवा मग ड्रॉप्स. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. कारण हे ड्रॉप आहे त्याची इफेक्ट अमुक तास राहतात किंवा 1-2 दिवस. एकदा तुम्ही ड्रॉप बंद केले की तुमचे डोळे, आणि खूप वर्ष हे ड्रॉप टाकून प्युपिलवर असर होतो, डोळ्याचं जे नॉर्मल जे फार्मॅकोलॉजी आहे त्याच्यावर पण असर होऊ शकतं. त्यामुळे किती दिवस तुम्ही हे ड्रॉप वापरणार. बरोबर. आणि यामध्ये खर्चाचाही प्रश्न आहे. सर्वसामान्य एखाद्या व्यक्तीला जर का हे ड्रॉप्स वापरून आपला चष्मा टाळायचा असेल तर साधारणपणे आठवड्याभरासाठी किंवा महिन्यासाठी या ड्रॉप्सचा अंदाजे काय खर्च अपेक्षित असू शकतो. मला मला ह्या ड्रॉप्सची किंमत माहिती नाहीये, पण मी एक सांगू इच्छिते की आपण कधी पण जेव्हा हेल्थच्या बाबतीत पैशाचा विचार नाही करायला पाहिजे. समजा पैसे खर्च करून समजा कुठली वस्तू चांगली असेल आपल्या स्वास्थ्यासाठी तर पैशाचा विचार नाही करायला पाहिजे. पण समजा आपल्या नैसर्गिक रीते आपल्या डोळ्यामध्ये आपण ड्रॉप्स टाकतो जेणेकरून आपल्याला जवळचं दिसेल टेम्पररी, तर तो विचार नक्की केला पाहिजे की आपल्याला त्या ड्रॉप्समध्ये हेडेक होऊ शकतो, नॉझिया होऊ शकतो, चक्कर येऊ शकतात. सगळ्यांना नाही, डोळा लाल होऊ शकतो, त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. तर कुठलीही बरोबर आहे डॉक्टर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुद्धा आता लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरून या ड्रॉप्सचा जेव्हा अवलंब आपले सगळे प्रेक्षक करू इच्छितील तेव्हा त्यांनी हे सुद्धा मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. धन्यवाद डॉक्टर या संवादासाठी.